त्याच्या की गाडा मालकांनी नोंद करून घ्या. नोंद झाल्या कमी, जरी नोंद कमी झाली असली 60-70 जरी गाड्यांची नोंद झाली तर मैदान पारंपरिक यात्रेच असल्यामुळे आम्ही मैदान काय घेणार आहे. त्याच्यात काय उद्देश नाही बाबा कमवायचं किंवा मैदान प्रवेश फेवर पार पाडावा असं काय आमचा उद्देश नाही. जरी मैदानात गाड्या कमी आल्या तरी आम्ही काय मैदान घेणारच आहे, त्याचा काय विषय नाही. शेट किती वर्षाची परंपरा आहे? ही झाली की तरी का नाही 25 वर्ष लगातार चालू आहे. आणि प्रशांत मेटकरी मित्रांनो, PM गोल्ड चे मालक, काय सांगचाल मैदानाचा पल्ल्याबद्दल, काय सांगचाल? पल्ला म्हणजे एकदम छान आहे आणि बैलांना सोयीस्कर आहे सारं. बर. आणि महत्वाची गोष्ट कशी आहे का नाही, हिथं का नाही कुठलाही अपघात झाला नाही आजपर्यंत. 25 वर्षाचा आहे का नाही देवाच्या आहे ना. महत्वाची गोष्ट का नाही कुठेही होत असेल का नाही अपघात, पण हिथं कवा झालं नाही आजपर्यंत असं. आणि हे यात्रेचं मैदान असल्यामुळं इथं काय गाड्या कमी होऊ जास्त होऊ काय नाही कमी आल्या तरी तेवढ्यातच आमचं समाधान आहे का नाही. काय एवढं का नाही आम्हाला काय प्रवेश फीचं काय नाही, तसं काय नसते आम्हाला. यात्रेचं मैदान होणं गरजेचं. मैदान कायम व्हावं असं आमची का नाही नुसती अपेक्षा असते. बर. हा मित्रांनो, नोंद कमी झाली, परंतु त्यांचं म्हणणं आहे की नोंद जरी कमी झाली, अनेक लोकांचा फोन आला की बाबा फाटीचा व्हिडिओ, आज फाटीच्या व्हिडिओसाठी आपण आलो इथं. फाटीचा व्हिडिओ या व्हिडिओच्या माध्यमातून टाकणारच आहे. काय सांगताल मैदानाबद्दल? मैदान एकदम रीतसर होतं आणि जुनं पारंपरिक मैदान आहे. जरी कमी गाड्याची नोंद झाली तर आम्ही मैदान हे पूर्णपणे पार पाडणारच. किती 50 होते, 60 होते, 100. मैदान हे पारंपरिक असल्यामुळे एकदम रीतसर निकाल दिला जाईल ड्रोनच्या साहाय्याने. कोणालाही अडथळा येणार नाही आणि बैलाला पळायला एकदम सविस्तर पल्ल्यावर थांबण्यासाठी कुठलीही अडचण नाही. बरं, आता बक्षीस कसे आहेत? बक्षीस पहिले 71,000 आहे, दुसरं 51, तिसरं 41, 31, 21 आणि 11. आणि प्रवेश फी किती? 800 रुपये. प्रवेश फी 800 रुपये. क्वार्टर फायनल वगैरे काय? नाही. तर काय सांगताल अजून? काय नाही, मैदान हे पारंपरिक आहे आणि गाड्यांची कमी जरी नोंद झाली तरी मैदान होणार आहे. त्याचा काही विषय नाही. मित्रांनो, आता एवढ्यातच लगेच सल्ला झाली. PM गोल्ड टेस्टिंग करणं का नाही सल्ला झाली का नाही, चॅनल बद्दल का नाही माहिती चालली होती तर म्हणलं का नाही क्वार्टर फायनल बी घेऊयाच आपण. का तर का नाही महत्वाची गोष्ट कशी असते का नाही गुलाल साऱ्यांना पाहिजे की का नाही मागं राहिला तरी बी मोहर यावं आमची इच्छा असते बैलांची. हा मित्रांनो, क्वार्टर 2,000 रुपये आपण करू का ना प्रत्येक गाडीला. प्रत्येक गाडीला 700 700 पडलं तरी 7 बैलगाडा मालकांना प्रत्येकी 2,000 रुपये देण्यात येतील. PM गोल्ड तर्फे क्वार्टर फायनल ठेवण्यात आला. कारण मीच म्हटलं कसं आहे, प्रत्येकाला वाटत असतं आपली वासर बारकी बारकी घेऊन येते ती. बघा 60-70 गाड्या, त्यांचं म्हणणं आहे 60-70 जरी गाड्या नोट झाल्या तरी क्वार्टर फायनल मी विचार करा मित्रांनो. आणि ह्याच्यात गुलाल करायचं ते एकदा जर गुलाल चिकाटला अंगाला एक वेगळं उत्साह असतो की आज माणसं 20,000 रुपये बक्षिसाकडे कोण बघत नाही, गुलाला महत्वाचं आहे. गुलालासाठीच लोकही प्रयत्न करतात. गोरगरिबाची बैल उजेडात यावी. आणि PM गोल्ड आहे ना, गावच्या कुठल्याही कामात पुढे असतात. त्यांची 1 आणि 2 आणि 3 नंबर बक्षीस असून पण त्यांनी आता क्वार्टर फायनलला सगळे बक्षीस दिले. एवढं मन मोठं असावं लोकांचं, हीच आमची त्यांना शुभेच्छा आमच्यातर्फे. बघा PM गोल्डचं त्यांना मी म्हटलं की शेट क्वार्टर फायनल पण घ्या, तर त्यांनी हे केलं. काय सांगताल मैदानाबद्दल? मैदान काय चांगलंच होणार आहे, त्यामुळे काय सुद्धा अडचण नाही, काय नाही. फायनल ही 4 ते 5च्या आत फायनल ही होणारच आहे. गाडी किती का काय किती वाजता का मैदान गट चालू होणार, गट पाळायला सकाळी 10 का 9 काय? 10 वाजता चालू होणार. 10ला चालू होईल. 10ला चालू होईल. जसं लवकरात लवकर का नाही बैल येतील तशी का नाही लवकरात 5 वाजेपर्यंत फायनल पार पाडण्याची का नाही बिलकुल आमच्याकडनं का नाही कोण नसलं तरी आम्ही पहिल्यांदा पार पाडणार आहे 5 वाजेपर्यंत. मित्रांनो, बघा 2 बक्षीस देऊन सुद्धा आज क्वार्टर फायनलचा विषय त्यांनी केला. काय सांगताल? PM गोल्ड गावासाठी लागलेले वरदानच म्हणायला लागेल. कारण प्रत्येक कार्य यांच्या विना अधूर आहे. प्रशांत मेटकरी, PM गोल्ड, रोहतक, हरियाणा हे नाव कायम बैलगाडी क्षेत्रात आणि पारकरवाडीत पुढे राहतं. त्याच पद्धतीने 2 आणि 3 नंबरचं बक्षीस लावून तुमच्या सल्ल्याने त्यांनी आज क्वार्टर फायनलचा गुलाल प्रत्येकाला भेटावा म्हणून गुलाल आणि 2,000 प्रत्येक गाडी मालकाला देणार आहेत. चला मित्रांनो, फाटीचा व्हिडिओ धन्यवाद.